नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मण गावारे आपलं सर्वांचं मॅथ विथ लक्ष्मण गावारे या दमदार प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही थंबनेल बघितलंच असेल. होय, फक्त 2 महिन्यांच्या तयारीत 90+ मार्क मिळविण्याची अशी काय रणनीती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की सर, हे खरंच शक्य आहे का? तर मित्रांनो, हो, हे शक्य आहे, परंतु हे शक्य कोणाकोणासाठी एकदा प्रॉपर समजून घ्या. हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ नवीन विद्यार्थ्यांसाठी अजिबात नाही. हा व्हिडिओ खास त्या मुलांसाठी आहे ज्यांचा सध्या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये 30, 40, 50, 60, 70, 80, 90 हा ज्या रेंजमध्ये स्कोर येतोय, त्या मुलांसाठी आहे ज्या मुलांचा कमीत कमी 60 ते 70% सिलेबस कव्हर आहे. सोबतच जो सिलेबस कव्हर आहे तो 1 ते 2 वेळेस प्रॉपर रिव्हिजन झालेला असावा. ठीक आहे, म्हणजे त्या मुलांना आता असे मुलं आहेत का ज्यांचा बऱ्यापैकी अभ्यासक्रम झालेला आहे पण स्कोर म्हणावा अजून तसा वाढला नाही, तर खास त्या मुलांसाठी हा स्ट्रॅटेजी व्हिडिओ आहे. नवीनवाले विद्यार्थ्याला बघू शकता, परंतु पूर्णपणे तुमचा 2 महिन्यात स्कोर वाढलच याची गॅरंटी नाही. ठीक आहे, हा सुधारणा होईल, परंतु तुम्ही अगोदर 50-60% सिलेबस कव्हर करा, त्यानंतर सांगितलेल्या गोष्टी बघा, निश्चित फायदा होईल तुमच्यासाठी. 6 महिन्यामध्ये 85 मार्कावाला व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता, एकदम डिटेलमध्ये प्रॉपर वे मध्ये सांगितलेला आहे. आता समजून घ्या मित्रांनो की सगळ्यात पहिले शक्य आहे का? तर यस सर, ही गोष्ट शक्य आहे. मग आता बघा, नॉर्मली जर आपल्याला कोणत्याही याच्यामध्ये स्कोर जर करत असेल प्रॉपर चांगला, तर मित्रांनो आपल्याकडे टोटल 4 विषय. आपण सुरुवातीला असं गृहीत धरून चालू की पोलीस भरतीला आपल्याला जो पॅटर्न आहे प्रॉपर पॅटर्न पडतो, 25-25 प्रश्नांचा सेट पडतो, असं आपण गृहीत धरू, त्या हिशोबाने आपण अभ्यास करू. ठीक आहे, जसं जर पोलीस भरतीमध्ये आपल्याला मित्रांनो 90+ मार्क घ्यायचे आहेत, आपल्या 4 विषय गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि जीके. आता जर तुम्हाला 90 मार्काच्या पेक्षाही जास्त मार्क जर घ्यायचे असेल तर तुम्हाला या 4ही विषयांवर प्रॉपर प्रभुत्व असणं गरजेचं आहे. तुमचा एखादा विषय वीक आहे हेच अजिबात चालणार नाही. तुमचा 4ही विषयांचा सिलेबस अभ्यासक्रम पूर्ण असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, तुमचं टार्गेट असणार आहे की तुम्हाला जर 90 मार्क घ्यायचे असेल तर प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला 90 ते 95% स्कोअर करणे. जसं गणितामध्ये मित्रांनो 23-24 मार्क, बुद्धिमत्तामध्ये 24-25 मार्क, मराठीमध्ये सुद्धा 24 ते 25 मार्क आणि जीके मध्ये सुद्धा मित्रांनो 20 ते 22 मार्क, 20 ते 21 स्कोर, 20 पेक्षा जास्तच पाहिजे. गणितामध्ये 1 मार्क गॅप का सोडायचा आपण, गणितामध्ये सुद्धा मित्रांनो 24 ते 25 मार्क. नॉर्मली 22-23 मार्क पडणारे भरपूर विद्यार्थी, पण आपलं टार्गेट आहे 24 ते 25 मार्क शुअर शॉर्ट सिलेक्शन. म्हणजे टोटल आपले कमीत कमी धरून चला मित्रांनो 135+ टोटल झाले पाहिजे. म्हणजे जागा जर 2-5 जागा जरी असल्या तरी पण आपल्याला लढता आलं पाहिजे, अशा हिशोबाने तयारी करायची. ठीक आहे, नॉर्मली रिकाम कॉम्पिटिशन सोबत कॉम्पिटिशन पेक्षा आपल्याला बऱ्यापैकी वर यायचंय. मग आता सर, तुम्हाला गणितामध्ये जर 24-25 मार्क, बुद्धिमत्तात 24-25 मार्क, मराठीमध्ये 24-25 आणि जीके मध्ये 20-21 मार्क जर मिळवायचे असेल तर सगळ्यात पहिले एक काम तुमचं क्लिअर असणं गरजेचं आहे. तो म्हणजे तुमचा जो अभ्यासक्रम आहे मित्रांनो, तो अभ्यासक्रम पूर्ण असणं गरजेचं आहे. मी असं गृहीत धरून चालतो की तुमचा अभ्यासक्रम पूर्ण आहे आणि तुम्ही त्याला 1 ते 2 वेळेस रिव्हिजन दिलेलं आहे. आता सगळ्यात अगोदर मित्रांनो, तुम्हाला टोटल 4ही विषयांमध्ये 90+ स्कोर घ्यायचा असेल तर प्रत्येक विषयावर तुमची प्रॉपर कमांड असणं गरजेचं आहे. 2 नंबरचा पॉइंट, प्रत्येक विषयावर तुमची प्रॉपर कमांड असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता जर तुम्हाला प्रॉपर कमांड आणायची असेल मित्रांनो तर तुम्हाला एक काम करणे, ते काम असं की तुम्हाला मित्रांनो प्रत्येक विषयाचा विषयक घटक जो विषयनियक सराव करणे, स्पेशल चॅप्टरचा सेक्शनल सराव करणे. सर, सेक्शनल सराव म्हणजे काय बरं, समजावून सांगतो तुम्हाला. या 2 महिन्यामध्ये मित्रांनो फक्त 2 कामं करायची. एक म्हणजे तुम्हाला सेक्शनल टेस्ट आणि एक म्हणजे तुम्हाला फुल लेंथ टेस्ट. ठीक आहे, आता या असतं काय एकदा समजावून सांगतो. जसं मित्रांनो तुम्हाला पुढच्या 2 महिन्यामध्ये 2 कामं करायचे. एक म्हणजे सेक्शनल टेस्ट, म्हणजे सर फक्त विषय घटक चाचणी किंवा विषय घटक सराव, आणि फुल लेंथ म्हणजे मित्रांनो 4ही विषय एकत्र, फुल लेंथ पूर्ण 4ही विषय एकत्र त्यांचा सराव. ठीक आहे, आता सेक्शनल टेस्ट मध्ये काय करायचं माहिती आहे मित्रांनो, सिंपल एक काम करायचंय. ते काम असं की तुम्हाला पहिल्या महिन्यामध्ये काय करायचं, गणित, मराठी, बुद्धिमत्ता आणि जीके. गणित, मराठी, बुद्धिमत्ता आणि जीके. सगळ्यात अगोदर तुम्हाला एक काम करायचं मित्रांनो, प्रत्येक विषयाच्या डेली 2 टेस्ट सॉल्व्ह करायचे.
डेली 2 टेस्ट सॉल्व्ह करायच्या, 2 टेस्ट प्रत्येक विषयाच्या, सेक्शनल टेस्ट. म्हणजे गणिताच्या 25-25 प्रश्नाच्या 2 टेस्ट, मराठीच्या 25-25 प्रश्नाच्या 2 टेस्ट, जीकेच्या 25-25 प्रश्नाच्या 2 टेस्ट आणि सेम बुद्धिमत्ताचा पण 25-25 प्रश्नाच्या 2 टेस्ट. एखादा विषय तुमचा जर जास्तच वीक असेल तर तुम्ही तिथं 3-4 टेस्ट पण देऊ शकता. ठीक आहे. आता याने होईल काय, तर मित्रांनो सुरुवातीला मुलांमध्ये एवढं पेशन्स नसतो का ते लगातार 1 ते 1.5 तास सराव करतील. परंतु जसं आपण 2-2 टेस्ट पकडलं तर मित्रांनो गणिताचे जे 25 मार्काचे टेस्ट असणार आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी मॅक्सिमम किती मिनिटं लागतील सर? गणिताचे 25 मार्काची एक टेस्ट सॉल्व्ह करण्यासाठी 30 + 30 40 मिनिटं, आपण 40 मिनिटं पकडले. एक सराव सॉल्व्ह करण्यासाठी मित्रांनो किती मिनिटं? 40 मिनिटं. त्यानंतर मित्रांनो मराठीसाठी सर मराठीचे जे 25 प्रश्न असतात ते सॉल्व्ह करण्यासाठी किती मिनिटं लागतात? मॅक्सिमम 10, 12, 15 मिनिटं पकडले आपण. हायेस्ट टाइम पकडतोय 15 मिनिटं, यापेक्षा कमीच लागणार. सेम बुद्धिमत्तासाठी पण किती मित्रांनो? बुद्धिमत्तासाठी सुद्धा 25 प्रश्नांची एक टेस्ट सॉल्व्ह करण्यासाठी मॅक्सिमम पकडून चला मित्रांनो 15 ते 20 मिनिट. आणि जीके साठी मित्रांनो 10 मिनिट. जीके साठी तुम्हाला लागणार मित्रांनो किती? 10 मिनिट. मग ज्यावेळेस तुम्ही प्रत्येकाच्या 2-2 टेस्ट सॉल्व्ह करता तर त्यावेळेस फायदा असा होतो का तुम्ही एकच टेस्ट सॉल्व्ह केली कधी ना त्याचा अनालिसिस प्रॉपर करायला अडचण येते. मग तुम्ही 2-2 टेस्ट जर कधी प्रॉपर सॉल्व्ह केल्या, गणिताच्या 2 टेस्ट सॉल्व्ह केल्या म्हणजे तुम्ही मित्रांनो एका दिवसात तुम्ही 50 प्रश्न सॉल्व्ह करताय. एका दिवसात किती प्रश्न सॉल्व्ह करताय तुम्ही? प्रत्येक विषयाचे जवळपास मित्रांनो 50 प्रश्न, एका विषयाचे 50 प्रश्न. मग या 50 प्रश्न सॉल्व्ह केले, या 50 प्रश्नांचं ज्यावेळेस तुम्ही अनालिसिस करशाल तुम्हाला भरपूर गोष्टी नवीन दिसायला भेटतील. काही 50 प्रश्न सॉल्व्ह केले, एखादी टेस्ट सॉल्व्ह केली तुम्ही आणि त्या टेस्टमध्ये तुम्हाला समजलं का आपला काही मित्रांनो काही प्रश्न बरोबर आले, काही प्रश्न चुकले. मग ज्यावेळेस तुम्ही त्याचं अनालिसिस करशाल त्यावेळेस तुम्हाला काही गोष्टी जाणवतील की काही प्रश्न चुकले तर का बरं चुकले. मग तुम्हाला दिसेल मित्रांनो काही ठिकाणी नॉलेज गॅप असेल. जसं तुम्हाला काही प्रश्न असे असतील का ते प्रश्न तुम्ही याच्या अगोदर बघितलेलेच नसणारे, किंवा त्या प्रश्नाची कन्सेप्ट तुम्हाला माहित नाही, किंवा त्या प्रश्नाची मांडणी कशी करायची हे माहित नाही, किंवा असं बी होऊ शकतं एखादा प्रश्न तुम्ही अगोदर सॉल्व्ह केलेला आहे पण त्याची मांडणी विसरून गेले, म्हणजे तुम्हाला इथं रिव्हिजनची कमतरता आहे. ठीक आहे. त्यानंतर असंही होऊ शकतं मित्रांनो का एक प्रश्न आहे पण सॉल्व्ह करताना तुम्हाला जास्त कॅल्क्युलेशन लागलं, जास्त वेळ लागला टेस्ट सॉल्व्ह करण्यासाठी, म्हणजे तुम्हाला मित्रांनो स्पीड वाढवण्याची गरज आहे. तुम्हाला हे पण जाणवलं आणखी मित्रांनो काही ठिकाणी की सराव करत असताना बऱ्याचदा असं बी होऊन जातं कधी कधी की काही सिली मिस्टेक होऊन जाते. आपल्याला एक किंमत काढायची असते, आपण दुसरंच काहीतरी किंमत काढतो, मग तुम्हाला सिली मिस्टेक पण होतील काय तुमच्याकडनं. मग या सिली मिस्टेक या सर्व गोष्टींद्वारे तुमचा मित्रांनो ओव्हरऑल 2 गोष्टी फायदा होतो. एक म्हणजे कुठं गॅप आहे, नॉलेजचा गॅप आहे, रिव्हिजनचा गॅप आहे. काही गोष्टी तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहेत पण सराव कमी आहे, रिव्हिजन कमी आहे, त्यानंतर मांडणी विसरून गेले, तुम्हाला नॉलेजचा गॅप बी दिसतो. सेकंड काही सिली मिस्टेक म्हणजे तुमचा परफॉर्मन्स कसा आहे, टायमिंग किती लागतोय, दोन्ही गोष्टीवर काम होतं. ज्यावेळेस तुम्ही मित्रांनो एका विषयावर तुम्ही असे दररोज जर 2 टेस्ट सॉल्व्ह करायला लागले आणि एका महिन्यामध्ये मित्रांनो तुम्ही जर टोटल प्रत्येक विषयाच्या 50 टेस्ट सॉल्व्ह केल्या, काय बोलू लक्षात घ्या, जर तुम्ही एका महिन्यामध्ये दररोज 2 टेस्ट, रविवार आपण सोडून दिला, प्रत्येक विषयाच्या मित्रांनो जर तुम्ही 50 टेस्ट सॉल्व्ह केल्या तर मी असं म्हणाल का पहिल्या महिन्यामध्ये जर तुम्ही प्रत्येक विषयाच्या 50 टेस्ट सॉल्व्ह केल्या तर मित्रांनो तुम्हाला हे पण समजून जाईल की यार ज्या गोष्टी येत नव्हत्या त्या गोष्टीचा तुम्ही आणखीन सराव केला, रिव्हिजन केलं, जिथं नॉलेज गॅप होता त्या गोष्टी शिकून घेतल्या. जसं एखादा प्रश्न होता आणि त्या प्रश्नाची तुम्हाला कन्सेप्ट माहीतच नव्हती, मग तुम्ही काय केलं, सगळ्यात अगोदर त्या प्रश्नाचे कन्सेप्ट शिकले, त्या प्रश्नाची प्रॉपर मांडणी शिकले आणि त्यानंतर त्यासारखे तुम्ही आणखी मित्रांनो 10 प्रश्न सराव केले. 10 प्रश्न तुम्ही काय केला मित्रांनो, सराव केला. आता काय वाटतं बरं तुम्हाला मित्रांनो, तुम्ही एका प्रश्नाची कन्सेप्ट शिकले, मांडणी शिकले, त्याच्यावर 10 प्रश्न सराव केले, नंतर जर त्या टाईप सारखा तुम्हाला प्रश्न भेटला तर तुम्ही तो विसरू शकता का? नाही. तुम्हाला आणखीन एक फायदा होईल मित्रांनो, तुम्हाला समजेल का यार मित्रांनो किती टाईपचे प्रश्न रिपीट होत आहे. त्यानंतर तुम्हाला आणखीन एक फायदा होईल की मित्रांनो कोणकोणता पॅटर्न आणि कोणकोणता टाईप रिपीट होतोय, कोणकोणता पॅटर्न कोणकोणता टाईप रिपीट होतोय, नेमके पोलीस भरतीचा ट्रेंड काय. तुम्हाला याच्या टेस्ट सॉल्व्ह करायच्या मित्रांनो, या मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करायच्या. जसं समजा आपला धुळेचा एखादा पेपर आहे, धुळेचा,
मग तुम्ही धुळ्याचा पूर्ण 100 मार्काने सॉल्व्ह करायचे. त्याच्यामधील स्पेशल अगोदर गणिताचे 25 प्रश्न सॉल्व्ह करायचे. त्यानंतर मित्रांनो आणखीन एक प्रश्न घेतला तुम्ही संभाजीनगरचा. मग संभाजीनगरचा पण गणिताचे तुम्ही 25 प्रश्न सॉल्व्ह केले. अशा फक्त 2 टेस्ट सॉल्व्ह केल्या तुम्ही आणि त्याचं अनालिसिस केलं. मग यामधनं तुम्हाला माहित होईल बऱ्याच पोलीस भरतीला विचारले गेलेले टाईप ऑलरेडी पुस्तकात नाहीये. नॉर्मली जे रेफरन्स बुक बरेच विद्यार्थी वापरतात तिथं टाईप नाही. बरेच मुलं जे विचारत नाही तिथं रिकमनी हाय लेवल जे ऍडव्हान्स लेवलचे गणित सॉल्व्ह करताय जे की पोलीस भरतीला विचारल्या पण जात नाही. बरेच असे टाईप आहे त्याच्यावरची ट्रिक शिकताय जे की पोलीस भरतीला विचारला पण जात नाही. मग तुम्ही जर असा सराव करायला लागले तुमचा फायदा असा होईल का तुम्हाला माहित होईल की आपल्याला कुठं काम करायचंय, कोणत्या गोष्टी स्किप करायच्या आणि कोणत्या गोष्टीवर आणखीन जास्त काम करायचंय. सगळ्यात पहिला फायदा होईल. म्हणजे मित्रांनो तुम्हाला काय होईल माहिती याच्यामधनं कॉन्फिडन्स बिल्ड होईल, नॉलेज गॅप वाढेल, रिव्हिजनची पण तुमची आणखीन जास्त सराव होऊन जाईल. जर तुम्ही 50 प्रश्न सॉल्व्ह केले तर मित्रांनो 50 टेस्ट सॉल्व्ह केल्या एका महिन्याभरात 50 टेस्ट सॉल्व्ह केल्या, दररोजच्या 2 टेस्ट, मग गणिताच्या 50, बुद्धिमत्ताच्या 50, जीकेच्या 50, मराठीच्या 50, तर तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये सेम गोष्टी आढळून येतील. मग याने काय होईल ज्यावेळेस 50 टेस्ट सॉल्व्ह करशाल त्यावेळेस तुमचा बऱ्यापैकी ज्या चुका आहे मित्रांनो त्या कमी झालेल्या राहतील. ज्या गोष्टी सुरुवातीला येत नव्हत्या त्या तुमच्या एका महिन्याभरामध्ये मित्रांनो ऑटोमॅटिकली ग्रो झालेल्या असतील. भरपूर चांगल्या गोष्टी तुम्हाला नवीन शिकायला भेटलेल्या असतील. आता पहिल्या महिन्यात एवढं काम कम्प्लीट झालं. मग दुसऱ्या महिन्यात काय करायचं मित्रांनो, आता तुम्हाला बघा तुमच्याकडं जो विषय होता त्या विषयाचा सिलेबस कम्प्लीट आहे. प्रत्येक विषयाला तुम्हाला 22, 23, 24 मार्क येऊ राहिले कारण तुम्ही 50 टेस्ट सॉल्व्ह केलेले आहेत. तुम्हाला परफॉर्मन्स पण माहिती आहे. पण आता काय करायचं माहिती आहे की मित्रांनो आपल्याला फक्त 90+ मार्क नाही घ्यायचे, आपल्याला सिलेक्शन पण मिळवायचंय. मग आता सिलेक्शन मिळवण्यासाठी फक्त अभ्यास किंवा 90 मार्क आले म्हणजे 90 मार्क यायला लागले, घरी देतं जी टेस्ट देतो आपण तिच्यामध्ये 90 मार्क यायला लागले. पण बऱ्याचदा काय होतं ऍक्च्युअल पेपर जो असतो ना त्यामध्ये मित्रांनो परफॉर्मन्स जमत नाही, प्रेशर येतं, प्रश्न टॅकल कसा करायचा, कोणता विषय अगोदर घ्यायला पाहिजे, कोणता विषय नंतर घ्यायला पाहिजे, या सर्व गोष्टींची स्पेशल परफॉर्मन्स जमणं पण गरजेचं असतो. मग त्यामुळे काय करायचं मित्रांनो दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्ही सराव पेपर सॉल्व्ह करायचे. डेलीचे 3 प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करायचे मित्रांनो. डेली किती पेपर मित्रांनो 3 पेपर सॉल्व्ह करायचे आणि ते 3 पेपर सॉल्व्ह केल्याच्या नंतर त्याचं प्रॉपर अनालिसिस करायचं. ठीक आहे, तुमच्याकडनं काय काय मिस्टेक झाल्या त्या मिस्टेक नोट्स करून ठेवायचे मित्रांनो. तुमच्याकडनं काय काय चुका झाल्या त्या मिस्टेक काय करायच्या मित्रांनो एका डायरीमध्ये नोट करून ठेवायच्या. आता याने काय होईल माहितीये का, याने काय होईल माहितीये मित्रांनो जर तुम्ही मिस्टेक नोट करून ठेवल्या तर सिंपल फायदा असा होईल तुम्हाला की जी चूक तुमच्याकडनं झाली ती चूक तुमच्याकडनं डबल होणार नाही. ती चूक तुमच्याकडनं डबल होणार नाही याची खात्री घ्यायची. जी चूक झाली ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करायचा. जसं की तुमच्याकडनं एखादा प्रश्न गडबडीत चुकीचा वाचला गेला मग लगेच नोट करून ठेवायचं माझ्याकडनं चुकीचा प्रश्न वाचला गेला घाई गडबडी गोंधळल्यामुळं. मग नेक्स्ट टाइम ज्यावेळेस तुम्ही सराव करशाल ही जी मिस्टेक झाली याची काळजी घ्यायची. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही 3 पेपर सॉल्व्ह करशाल मी असं म्हणतो मित्रांनो ज्यावेळेस तुमच्याकडनं 80-90 पेपर सॉल्व्ह होतील, ठीक आहे 80-90 पेपर सॉल्व्ह झालेले असतील, तुम्ही सिनियर मुलांचा पण एकदा विचारून बघा या गोष्टीबाबत, तुम्हाला खूप जास्त गोष्टींचा फायदा होईल. सिनियर मुलं असेल कोणीही असेल या गोष्टीला फॉलो करा. तुम्हाला या 2 महिन्यामध्ये मित्रांनो इतक्या स्पीडनं तुमचा स्कोर वाढेल का तुम्हाला समजणार पण नाही किती स्पीडनं स्कोर वाढला. भरपूर गोष्टी तुम्हाला रिपीट होतील, जो पॅटर्न आहे तो पॅटर्न समजेल, तुमचा परफॉर्मन्स बिल्ड होईल. मग तुमचं काम आहे पहिल्या महिन्यामध्ये सेक्शनल टेस्ट सॉल्व्ह करायच्या विषय घटक आणि दुसऱ्या महिन्यामध्ये काय करायचं सर्व 4च्या 4 विषय एकत्ररित्या सॉल्व्ह करायच्या. आता आणखीन सर याचा फायदा काय होणार बरं, याचा पहिला फायदा असा होणार का तुमचा जो पेपर आहे मित्रांनो त्याच्यामध्ये 90+ तुमचा स्कोर येणार. सर दुसरा पॉईंट आणखीन मित्रांनो तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी रिपीट होतात हे समजतील. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पोलीस भरतीचा ट्रेंड समजेल की यार नेमके पोलीस भरतीला ऍक्च्युअली विचारलं काय जातं, मग खरंच जे विचारलं जातंय तो आपला अभ्यासक्रम कव्हर आहे का, नाही तर आपला एखादा टाईप आहे. जसं एखादा टाईप आहे मित्रांनो तुम्ही तो टाईप याच्या अगोदर कधी सॉल्व्ह केलेला नसेल आणि तुम्ही जर पेपरला गेले आणि पेपरला गेल्याच्या नंतर तुम्हाला समजलं एखादा टाईप आहे तुम्ही तो बघितलेला नाही, पेपरला गेले पेपरला तुम्हाला तो टाईप दिसला मग तुमच्यासाठी तो प्रश्न नवीन बनला. मग आता हा जो नवीन प्रश्न आहे मित्रांनो हा तुम्हाला स्पीडनं सॉल्व्ह करताच येणार नाही. मान्य करा हा प्रश्न स्पीडनं सॉल्व्ह करता येणार नाही. मग तुम्हाला काय करायचं मित्रांनो प्रत्येक टाईपचे कमीत कमी मित्रांनो 2-2, 5-5 प्रश्न सॉल्व्ह करून जायचे.
प्रत्येक टाईप तुमच्या डोळ्याखालून गेलेला पाहिजे, प्रत्येक टाईप तुमच्या ओळखीचा पाहिजे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस पेपरमध्ये बसशाल त्यावेळेस प्रश्न बघितल्या तुम्हाला ताबडतोब समजलं पाहिजे की या प्रश्नाला मांडणी कशी करायची, कसं सॉल्व्ह करायचंय. या सर्व गोष्टी मित्रांनो फक्त रिव्हिजन आणि सरावाना समजणार आहे. ऑदर याला काही शॉर्टकट सोल्युशन नाही. सर त्याला आणखीन काय फायदा आहे, तर आणखीन फायदा मित्रांनो असा आहे, तुमचा परफॉर्मन्स वाढतो. बऱ्याच वेळेस यावर्षी असे काही विद्यार्थी भेटले ज्यांचा 80-85 स्कोर येत होता पण त्यांना परफॉर्मन्स जमला नाही. ठीक आहे, ते म्हणत होते की सर अक्षरशः पेपरमध्ये बसल्यावर आमच्या हृदयाचे ठोके आम्हाला ऐकू येत होते, एवढं प्रेशर आलेलं होतं. बऱ्याचदा काही सिली मिस्टेक होऊन गेल्या. OMR ची जी मिस्टेक होते बऱ्याच मुलांकडनं ती पण सुधरून जाईल तुमची मित्रांनो. बऱ्याच विद्यार्थ्यांकडनं यावर्षी काय झालंय, 15 नंबर गोल करायचं ते गोल 16 नंबरला केलं, 16 नंबरचं 17 नंबरला, असे सिक्वेन्स मध्ये काही जणांचे प्रश्न चुकलेले आहेत. मग या ज्या सिली मिस्टेक असतात, या सिली मिस्टेक मित्रांनो तुम्हाला परफॉर्मन्स कसा देतो तुम्ही त्यावरनं समजणार आहे आणि त्यावरनं तुमचे मिस्टेक सुधारणार आहे. मग तुम्हाला दम्मानं रिअलाइज होत जाईल की यार सुरुवातीला आपल्याला पेपर सॉल्व्ह करताना आपल्यावर प्रेशर होतं, पण दम्माने इतका सराव झालाय आपला की आता आपण पेपर सॉल्व्ह करताना पूर्णपणे रिलॅक्स एकदम चिल राहू शकतो. ठीक आहे, हा एक फायदा होतो. त्यानंतर OMR च्या ज्या मिस्टेक असतात मित्रांनो, या पण मिस्टेक तुमच्याकडनं टाळल्या जातील. आणखीन पण काही बारीक सारीक मिस्टेक असतात त्या पण टाळल्या जातील. सर आता हा सराव कुठनं करायचा बरं, तर सगळ्यात पहिले मित्रांनो सुरुवातीला तुम्ही फक्त PYQ घ्या. सर आमचे PYQ कम्प्लीट झालेले, मग काय करायचं मित्रांनो, LP एज्युकेशन वर आपलं एक ऍप आहे LP एज्युकेशन. तुम्ही या ऍप वरनं मित्रांनो स्पेशल गणिताच्या, काय बोलतो लक्ष द्या बरं का, स्पेशल मॅथच्या 25 मार्काच्या टोटल 50 टेस्ट आहे. स्पेशल मॅथच्या 25 प्रश्नांच्या टोटल किती टेस्ट आहे मित्रांनो, 50 टेस्ट आहे. आणि या 50 टेस्टची प्राइस मित्रांनो 100 रुपये. मग ज्या कुणाला मित्रांनो या टेस्ट जर परचेस करायचे असेल तर मोबाईल नंबर मित्रांनो 9309120753 यावरती तुम्ही मेसेज व्हॉट्सअपवर मेसेज करून इन्क्वायरी करू शकता कोणाला घ्यायचं असेल तर. ठीक आहे. आणखी मित्रांनो सर जर आम्हाला समजा आणखीन काही हाय लेवलच्या कन्सेप्टचा जर सराव करायचा असेल, रिव्हिजन करायचं असेल, मग काय करायचं, तर मित्रांनो तुम्ही एक तर युट्यूबवर करू शकता. आता तुम्हाला असं वाटत असेल नाही सर आम्हाला एकदम प्रॉपर स्ट्रक्चर मध्ये पाहिजे, आता युट्यूबवर काही गोष्टी असतात पण प्रॉपर स्ट्रक्चर मध्ये नसतात. मग यासाठी प्रॉपर कन्सेप्ट एकदम डिटेल मध्ये करायचा असेल तर मित्रांनो LP एज्युकेशन ऍप वरतीच आपली एक बॅच आहे स्पेशल अंकगणित बॅच, जिची फीस आहे मित्रांनो 699 रुपये. या बॅच मध्ये आपण एकदम बेसिक पासून तर हाय लेवलचे मित्रांनो झिरो टाइमपास सर्व गोष्टी प्रॉपर बॅच रेकॉर्ड केली आहे आणि मग व्हिडिओ अपलोड केले आहेत, जेणेकरून मुलांचा झिरो टाइमपास व्हावा, प्रॉपर लेवल भेटावी, सर्व गोष्टी प्रॉपर क्लिअर व्हाव्या, ज्यामध्ये एकदम बेसिक पासून तर ऍडव्हान्स लेवल पर्यंत. आता ही ऍडव्हान्स लेवल फक्त नावापुरती नाही मित्रांनो, ऍक्च्युअली मध्ये ज्यावेळेस तुम्ही डेमो वगैरे बघशाल त्यावेळेस समजून जाईल की मी नॉर्मली प्रश्नांची लेवल किती ऍडव्हान्स पर्यंत नेतो, प्रश्न सॉल्व्ह करण्याच्या मेथड आपल्या किती सोप्या असतात. म्हणजे गणिताची जिथं नॉर्मली बऱ्याच विद्यार्थ्यांना भीती वाटते तिथं समजतं की यार गणिताची भीती का बरं वाटत होती. मोगम ट्रिक शिकण्यापेक्षा लॉजिक शिका, कन्सेप्ट शिका. हा जसं गणित हा लॉजिकल सब्जेक्ट आहे, मग याच्या मागचं जर तुम्ही एकदा लॉजिक समजून घेतलं की हे गणित असंच का बरं आहे, तर तुम्ही विसरतच नाही डबल, कारण कन्सेप्ट तेवढं बारकाईनं लिहून घेऊन प्रॉपर क्लिअर करतो आपण. ठीक आहे. मग तुम्ही मित्रांनो ही बॅच पण परचेस करू शकता. ज्यांना एकदम बेसिक पासून भारी लेवलचं मॅथ करायचं बॅच परचेस करू शकता. तुम्हाला मित्रांनो आणखीन जर काही मित्रांनो काही गायडन्स हवा असेल तर व्हॉट्सअप नंबर मी दिलाय 9309120753. तुम्ही यावरती तुमचा कोणताही जर मित्रांनो काही सरावाचा एखादा डाऊट असेल, गणिताचा वैयक्तिक काही मार्गदर्शन हवं असेल, तुम्ही यावरती तुमचा प्रश्न सेंड करू शकता. आपण आणखीन एक सिरीज सुरुवात केलेली आहे, हार्ड क्वेश्चन सिरीज. या हार्ड क्वेश्चन सिरीज मध्ये सुद्धा मित्रांनो जेवढे पण आतापर्यंत पोलीस भरतीला आलेले अवघड प्रश्न होते त्या प्रश्नांची मी तुम्हाला यामध्ये कन्सेप्ट सांगतो. कन्सेप्ट सोबतच मित्रांनो अशी मेथड सांगतो की त्या टाईपचे सर्वचे सर्व प्रश्न तुमचे प्रॉपर सॉल्व्ह होतील. ठीक आहे. मग कन्सेप्ट प्लस मेथड आणि तुमचा जो असतो तो एक धरून चालेल एका व्हिडिओमध्ये मित्रांनो तो प्रश्न आपण क्लिअर करतो. म्हणजे यामध्ये पण तुम्हाला आणखीन जास्त फायदा होईल. असे ज्यावेळेस तुम्ही 100 एक प्रश्न सॉल्व्ह करशाल तर आणखीन फायदा होईल. मग तुम्ही हार्ड क्वेश्चन वाले जे सिरीज आहे
ती पण बघू शकता. 10 कन्सेप्ट 10 क्वेश्चनची आपण सिरीज स्टार्ट केलेली आहे, ज्यामध्ये आपण 10 प्रश्नामध्ये 10 कन्सेप्ट कव्हर करतो. तुम्ही ते पण व्हिडिओ बघू शकता. मिक्स सरावासाठी जबरदस्त आहे. आणखीन जर मित्रांनो काही तुमचा डाऊट असेल तर तुम्ही तोही विचारू शकता. आपण लवकरच आणखीन एक काम चालू करणार आहे मित्रांनो. टोटल 21 दिवस 21 क्लास, 21 दिवस 21 क्लास पोलीस भरतीच्या. यामध्ये प्रत्येक टॉपिक एका दिवसामध्ये आपण प्रॉपर रिव्हिजन करणारे विथ कन्सेप्ट आणि विथ प्रॉपर ऍडव्हान्स मेथड. ठीक आहे. तर मित्रांनो तुमच्याकडनं मला एक जर समजा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचंय, व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करायचा आहे. आणि तुमच्याकडनं एक मदत हवी ती अशी, तुमच्याकडे जितके पण मित्रांनो हार्ड क्वेश्चन असतील ज्याचं तुम्हाला सोल्युशन हवा असेल, ठीक आहे, मग तुम्ही काय करणार मित्रांनो, मला व्हॉट्सअप वरती तो प्रश्न सेंड करायचा विथ ऑप्शन कोणत्या पेपरला आलेला ते पण सेंड करायचं. मी तो प्रश्न हार्ड क्वेश्चन सिरीज मध्ये ऍड करेल. ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवायचं आहे. व्हिडिओला मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करायचंय. आणि हे जे मी तुम्हाला सांगितलंय सेक्शनल टेस्ट आणि सराव टेस्ट याबाबत आणखीन जर काही डाऊट असेल कमेंट सेक्शन मध्ये विचारायचं आहे. आणि नेक्स्ट टॉपिक तुम्हाला कशावर हवाय, नेक्स्ट टॉपिक कशावर हवाय ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आपण त्यावरही लवकरच एक नवीन व्हिडिओ बनवू. ठीक आहे मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा, मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओवर जर प्लॅटफॉर्म वरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय. ठीक आहे. थांबून घेऊ मित्रांनो. जय हिंद.